गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आणि मागच्या लेक्चरला आपण टेम्परेचर पर्यंत होतो. टेम्परेचर मध्ये डिग्री सेल्सिअसचं केल्विनमध्ये, केल्विनचं डिग्री सेल्सिअसमध्ये, डिग्रीचं फॅरेनहीटमध्ये आणि फॅरेनहीटचं डिग्रीमध्ये हे आपण बघितलं. तुम्हाला होमवर्क पण दिला होता मी. ठीक आहे, बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी होमवर्क पुरा केला. ठीक आहे, होमवर्क करणं तुमचं काम होतं ज्या ठिकाणी, कारण त्याच्यामध्ये आपली प्रॅक्टिस होत असते. प्रॅक्टिस, ठीक आहे ना. प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे सायन्समध्ये. जितकी तुम्ही प्रॅक्टिस करणार तुम्हाला तितके मार्क जास्त पडतील, तेवढं ते तुम्हाला कळेल पण ते की तुम्ही काय करताय. ठीक आहे, तर यानंतरचा टॉपिक आपला तो आहे बेटा मॅटर. व्हॉट इज मॅटर? सो मॅटर काय असतं? तर मॅटर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण कोणी सांगेल का मला व्हॉट इज मॅटर? कोणी सांगेल का मला व्हॉट इज मॅटर? तुम्हाला जे माहिती आहे ते सांगा मला. एनीवन नो अबाउट मॅटर? कोणाला बोलायचं असेल तर माईक ओपन आउट करा आणि बोला माझ्याशी. व्हॉट इज मॅटर? एनीवन? आपल्याकडे सगळे हुशार दिग्गज लोक आहे बरं का, एकदम टॅलेंटेड. बोलायचंय. येतोय का आवाज ऐकू माझा? कोणी बोलत नाही या. येस, मॅटर म्हणजे डेफिनेशन. डेफिनेशन म्हणतोय मी. डेफिनेशन म्हणतोय. व्हॉट इज मॅटर? डेफिनेशन. आवाज ओपन आउट करा आणि बोला माझ्याशी. व्हॉट इज मॅटर? द मॅटर इज, माहिती नाही? अरे असं काय? मॅटर इज नाही माहिती? मॅटर इज एनीथिंग which occupies the space, possesses mass and can be left is called matter. Anything which occupies the space, जो कोणी असा असेल की जो जागा व्यापतो आणि ज्याला मास असतं आणि कॅन बी फेल्ट. कॅन बी फेल्ट म्हणजे काय बेटा? तो वापरल्यानंतर तो काहीतरी देऊनच जातो. जसं की आपण गॅसचा वापर केला तर आपला तो काय देऊन गेला? हीट देऊन गेला. कळतंय ना? सो असे सबस्टन्सेस की जे ज्यांना जागा लागते, की जेव्हा जे जागा व्यापतात आणि ज्यांना मास असतं आणि कॅन बी फेल्ट, आणि जे त्या ठिकाणी काहीतरी देऊन जातात, इज कॉल्ड मॅटर. सो दिस इज अ मॅटर. मॅटर इज एनीथिंग विच ऑक्युपाइज द स्पेस, possesses mass and can be felt is called as matter. This is a NCERT डेफिनेशन बेटा. व्हॉट इज मॅटर? तर ही लेटेस्ट आपली आता नवीन अपडेट झालेली डेफिनेशन आहे, जी आपल्याला लागणार आहे आता आपल्या 12th स्टँडर्डच्या टायमाला किंवा 11-12 कंबाईन केल्यानंतर. हा, एनिथिंग दॅट पोजेसेस व्हॉट बेटा? मास अँड ऑक्युपाइज द स्पेस अँड कॅन बी फेल्ट इज कॉल्ड ॲज मॅटर. सो प्लीज टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. ठीक आहे, ओके. सो घेतला तुम्ही स्क्रीनशॉट? घेतला होता ना स्क्रीनशॉट? याचा तुम्ही चॅट करत चला. हा, ओके. एनिथिंग अराउंड अस विच हॅज अ मास अँड ऑक्युपाइज द स्पेस. बरोबर आहे, कल्याणीताईंनी उत्तर दिलं होतं, एकदम राईट. ओके, काही अडचण नाही. सो सो हिअर we see the definition of matter. So afterward definition of matter, we see the classification of matter here. So matter is classified into two types beta. Yeah? So the matter is classified into two types. First is physical classification of matter and second is chemical classification of matter. So matter classified into two ways. Classified into two ways, that is physical orientation and chemical orientation. So as per your uh, orientation of physical classification, they are physically classified into three types: solid, liquid and gases.
ठीक है. As per their physical states, the matter is divided into three types: solid, liquid, and gases. Solid also subclassify into crystalline solid as well as amorphous solids. ठीक है ना. The solid has subclassification, that is crystalline solid and amorphous solids. So second classification of matter is chemical classification. Chemically the matter are classified into two types, that is mixture and pure substances. Mixture and pure substances. The mixtures having sub-classification, that is homogeneous mixture and heterogeneous mixture. Okay, na? So homogeneous mixture and the heterogeneous mixture, these are the sub-classification of the mixture. The pure substance having two class, that is element as well as compounds. Okay, na? The pure substances had two class, that is elements and compounds. So compound and elements both are the pure substances. Remember the point, है ना? And homogeneous and heterogeneous, these are the mixtures. Okay, na? The elements having three types of elements. Here the two mentioning, huh? But there are the three types of elements. काय मिसिंग आहे याच्यामध्ये कोण सांगेल? One thing is missing here. One is metal, another is non-metal, and one thing is missing here, which is that. Yes, Kalyani. Yes, Kalyani. Very good. And Harsha also say that the metalloids. Ekdam right. So metalloid is missing here. The third element, that is the metalloid. So metalloid is the third elements in the periodic table. The elements are placed in the periodic table, and the periodic table divided into the three types, the three manners, that is metal, non-metals, and metalloids. Conductor and semiconductor आणि non conductor, that is a bad conductor, that is insulator. ठीक है ना. So elements having metals, non metals, and metallic, ठीक है ना, types elements. The next pure substance is compounds. The compounds having two types of compound, that is a organic compound and inorganic compound, है ना. The inorganic compound and organic compound, these are the compounds classification. Compounds चे दोनच टाइप फक्त, एक ऑर्गेनिक कंपाउंड आहे आणि एक इनऑर्गेनिक कंपाउंड आहे. सो रिमेंबर द पॉइंट, द क्लासिफिकेशन ऑफ द मॅटर इनटू टू टाइप्स, है ना. द मॅटर्स आर क्लासिफाइड इनटू टू टाइप्स, दॅट इज फिजिकल, केमिकल. ठीक आहे. डोक्यामध्ये पूर्ण डायग्राम चालली पाहिजे बरं काही, कारण कसं आहे, कुठला प्रश्न कसा विचारला जाईल हे काय सांगितलं जाणार नाही आपल्याला, पण ऍक्च्युअली आपल्याला मेन क्लासिफिकेशन माहिती पाहिजे. जर मेन क्लासिफिकेशन तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मी तुम्हाला पटकन एका मिनिटात सांगू शकतो की मेन क्लासिफिकेशन कसं बघायचं आपल्याला. ठीक आहे. बघा आता आपल्याला दोन क्लासिफिकेशन आहे. ठीक आहे ना. हा एक क्लासिफिकेशन आहे फिजिकलचा, दुसरा आहे केमिकलचा. ठीक आहे ना. मॅटर्स आर केमिकली अँड फिजिकल. फिजिकल मध्ये तीन टाइप्स आहे, 1, 2 अँड 3. बरोबर आहे. 1, 2 अँड 3 फिजिकलचे तीन टाइप्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर केमिकलचे दोन टाइप्स आहे. बरोबर आहे. आणि केमिकलच्या दोन टाइप्स मध्ये मग याचे पण सब क्लासिफिकेशन आहे. याचे पण दोन टाइप्स आहे. ठीक आहे. आणि याचे सुद्धा दोन टाइप्स आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. इतकं सोपं असं बघा, किती सोपं आहे. हा. मॅटरचे दोन क्लास, फिजिकल, केमिकल. फिजिकलचे तीन टाइप, सॉलिड, लिक्विड, गॅस. सॉलिडचे दोन टाइप्स, क्रिस्टलाइन, अमॉर्फस. केमिकलचे दोन टाइप्स, मिक्सचर अँड प्युअर सबस्टन्स. मिक्सचरचे दोन टाइप्स, homogeneous and heterogeneous mixture. Pure substance चे दोन types, elements and compounds. Element चे तीन types, metal, metalloids, non-metals. Compound चे दोन types, inorganic, organic. तर तुम्हाला लक्षात ठेवायचे केमिकल क्लासिफिकेशन खूप मोठं आहे. ठीक आहे. हे सगळं केमिकल क्लासिफिकेशनचा हा पूर्ण पोर्शन आहे बघा. एवढं मोठं केमिकल क्लासिफिकेशन आहे आणि छोटूस असं हे फिजिकल क्लासिफिकेशन. तर फिजिकल आणि केमिकलला व्यवस्थित ध्यानात ठेवा. डिवायडेशन कसं आहे, कोणाचा कुठला टाइप आहे, कोण प्युअर आहे, कोण मिक्सचर आहे, हे प्लीज ध्यानात ठेवा. कंपाऊंड इज अ प्युअर, एलिमेंट ऑल्सो प्युअर, लक्षात ठेवायचे, विसरायचं नाहीये. तर क्लासिफिकेशनचं आपण पूर्ण बघितलं. प्रत्येकाने स्क्रीनशॉट घ्यायचा. थांबा एक मिनिट.
ओके, आता तुम्ही काय करा, याचा स्क्रीनशॉट घेऊन द्या. घेतला बेटा स्क्रीनशॉट? हो सर. व्हेरी गुड. ओके, चलो आगे जाएंगे. अभी क्लासिफिकेशनला आपल्याला बघायचं बेटा पूर्ण, ठीक आहे ना. पुढचे स्लाइड काय बेटा, क्लासिफिकेशन, आणि त्यामध्ये आपला पहिलाच टाइप बघतोय आपण, ज्याचं नाव आहे बेटा क्लासिफिकेशन ऑफ द केमिकल, आहे ना, केमिकल क्लासिफिकेशन of the matter. So take a screenshot of this chemical classification of matter. Chemical classification of matter. ठीक आहे, घेतला असेल स्क्रीनशॉट तुम्ही, तर जातो पुढे. केमिकल क्लासिफिकेशन मध्ये आपल्याला माहितीच आहे की केमिकलचा क्लासिफाइड इंटू टू टाइप्स. द फर्स्ट वी सी द हियर द प्युअर सबस्टन्स. ठीक आहे ना, प्युअर सबस्टन्स आपल्याला क्लासिफाय करायचं आहे. आणि प्युअर सबस्टन्स जर तुम्ही बघितला तर प्युअर सबस्टन्स मध्ये दोन आहे, बरोबर आहे की नाही. त्याच्यातला पहिला घेतला मी एलिमेंट, ठीक आहे ना. त्याच्यामधला पहिला जो आहे तो त्याला घेतोय मी आता, एक मिनिट त्याला रब करतो मी. ठीक आहे, पहिला जो आहे त्याला घ्यायचा आपल्याला, दॅट इज एलिमेंट. सो व्हॉट इज एलिमेंट? द एलिमेंट काय असतं ते अगोदर बघूया, की एलिमेंट इज अ प्युअर सबस्टन्स. आता तो त्याबद्दल वादच नाही, कारण तो प्युअर सबस्टन्सचा क्लासिफाय क्लास आहे ना. त्याचा मेन आपल्या प्युअर सबस्टन्सचा पहिला टाइप आहे एलिमेंट. प्युअर सबस्टन्स, असा प्युअर सबस्टन्स, a pure substance consisting of one type of particles in the form of atoms is called as element. म्हणजे इलेमेंट हा असा प्युअर सबस्टन्स आहे की ज्याच्यामध्ये एकाच टाइपचे पार्टिकल असतात, एकाच टाइपचे पार्टिकल असतात, आणि ते जे पार्टिकल प्रेझेंट आहे ते ऍटम या फॉर्म मध्ये प्रेझेंट असतात. द पार्टिकल आर प्रेझेंट, बरोबर आहे. वन टाइप ऑफ पार्टिकल आर प्रेझेंट बट इन द फॉर्म ऑफ ऍटम. सी, दिस इज अ एलिमेंट. I think this is a copper element. We consider that the copper is an element, and this is a pure substance. In this copper element, the copper atoms are present. करतं का? In this copper element, the copper atoms are present. So कॉपर ऍटम काय मग या इलेमेंटचा पार्टिकल आहे, जो एका स्टेपचा आहे. कॉपर असेल तर कॉपरचे इलेमेंट, आहे की नाही. कॉपरचा इलेमेंट असेल तर कॉपरचे ऍटम्स. ठीक आहे, द इलेमेंट इज कॉपर, द ऍटम इज कॉपर. द इलेमेंट इज सोडियम, द ऍटम इज सोडियम. म्हणजे काय, तर याच्यामध्ये इलेमेंट असा एक सबस्टन्स आहे की त्याच्यामध्ये त्याच्याच टाइपचे ऍटम असतात. ठीक आहे ना. सो अ प्युअर सबस्टन्स of consisting of the one type of particle in the form of atom is called as element. त्याच्याच टाइपचे ऍटम त्याच्यामध्ये असतात, अशा प्युअर सबस्टन्सला आपण म्हणतो इलेमेंट. मग इलेमेंट्स तुम्हाला माहिती, आता झाला विषय आपला की इलेमेंट्सचे क्लासिफिकेशन आपण केलेलं आहे तीन याच्यामध्ये, मेटलमध्ये, नॉन मेटलमध्ये आणि मेटलॉइडमध्ये. कुठल्या बेसवरती? as per their physical and chemical properties. The elements are classified into three types according to their or as per their physical and chemical properties here. So the chemical elements are classified as three types as per physical as well as chemical property. Not only physical, chemical properties सुद्धा चेक केल्या गेल्या, आणि एलिमेंट्सला तीन क्लासमध्ये डिवाइड केलं गेलं, तीन टाइप मध्ये डिवाइड केलं गेलं. एकाचं मेटल, दुसऱ्याला नॉन मेटल, आणि तिसऱ्याला मेटलॉइड्स असं आपण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर तुम्ही एलिमेंट्स म्हणजे काय ते बघितलं आपण, आणि त्याला क्लासिफाय कसं केलं ते पण बघितलेलं. आणि प्लीज तुम्ही काय करा, याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, चला, घेतला असेल तर जाऊ आपण पुढे. ओके ना, घेतला ना? एखाद्याने चॅट करून मला फक्त सांगत चला घेतला असेल. ठीक आहे, ओके बेटा, चला ठीक आहे. काही अडचण असल्यास लगेच टोकायचं, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. जसं आपण आताच बघितलं बेटा की मेटल, नॉन मेटल आणि मेटलाइट्स. तर पिरियॉडिक टेबल मध्ये अत्यंत सुंदर असं छान असं प्रेझेंटेशन या ठिकाणी पिरियड टेबलचं बेटा. हा पिरियॉडिक टेबल आहे आणि आपल्याला पिरियड टेबल शिकायचंच आहे. त्यानंतर पण त्याच्या अगोदर आपण काय केलं, आपला संबंध आला मेटलशी, मेटलॉइड्सशी, नॉन मेटलशी. तर कलर बँड आहे बघा इकडे साईडला, मी कलर वगैरे छान वगैरे या ठिकाणी
मेन्शनिंग आहे स्लाइड वरती. मेटल रेड कलर मध्ये, मेटलाइट या ठिकाणी येलो कलर मध्ये, आणि नॉन मेटल्स हे त्या ठिकाणी एकदम छान ब्लू कलर मध्ये त्या ठिकाणी दिसतात तुम्हाला. सो ब्लू, रेड आणि येलो यामध्ये रेड जो येतो मेटल झोन आहे, ब्राऊन कलरिश, मेटलाइट्स येलो कलरचा आहे, आणि नॉन मेटल्स ब्लू कलर मध्ये दिलेले आहे. बघा पिरियॉडिक टेबल मध्ये जास्तीत जास्त कोण आहे, तर पिरियॉडिक टेबल मध्ये सर्वात जास्त मेटॅलिक पदार्थ आहेत, ठीक आहे ना, मेटॅलिक एलिमेंट्स आहे. नॉन मेटल्स थोडे कमी आहे आणि मेटॉलाइट्स खूपच कमी आहे. बरोबर आहे. मेटॉलाइट्स कोण कोण आहे, बोरॉन, सिलिकॉन, आर्सेनिक है ना, टेलोरियम, स्टोडियम काहीतरी याचं नाव आहे, एसबीचं टीन नाव आहे, सॉरी हा टीन, हा टीन आहे, हा टेलोरियम आहे, आणि हा टीन आहे. टीन एसबीचा अर्थ काय, टीन. जर्मॅनियम, सिलिकॉन, आणि हा बोरॉन. तुम्हाला माहिती आहे ना पिरियड टेबल, फर्स्ट ग्रुप, सेकंड ग्रुप, थर्ड ग्रुप है ना, फोर्थ ग्रुप. चला जेव्हा आपण पिरियॉडिक टेबल बघू ना तेव्हा तुम्हाला शिकवेन मी पूर्ण, कारण आपल्याला आहेच यावर्षी क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. तुम्ही मागच्या वर्षी शिकलेला आहे, पण अजून सुद्धा तुम्हाला थोडंफार आहेच. पिरियॉडिक टेबलचं पूर्ण नॉलेज तुम्हाला नाही मिळालं अजून, तरी पण बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहिती टेबलच्या. सो असू द्या. मेटल, मेटलाइट्स अँड नॉन मेटल्स कुठे कुठे आहे पिरियॉडिक टेबल मध्ये, त्याचा हा लेखाजोख आहे. त्याच्यावर तुम्हाला एक्झाम्पल जर विचारलं की विच ऑफ द फॉलोइंग इज मेटल, और विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन मेटल्स, और विच ऑफ द फॉलोइंग मेटलाइट्स, तर प्लीज त्या ठिकाणी तुम्हाला हे माहिती पाहिजे. पिरियॉडिक टेबलचा कुठला पोर्शन तुम्हाला माहिती पाहिजे, तर मेटल्स तुम्हाला, मेटलचा तुम्ही अभ्यास काही करू नका, पण तुम्हाला काय माहिती पाहिजे, मेटॉलाइट माहिती पाहिजे आणि नॉन मेटल माहिती पाहिजे. कारण ते लहान आहे ना, संख्या लहान आहे. तुम्ही लहान संख्या करा, जे बाकी राहिलं ते काय राहिलं, मेटल्स. ठीक आहे, तुम्ही काय करा, नॉन मेटलचा अभ्यास करा, मेटॉलाइटचा स्टडी करा, कोण कोण येतं हे तुम्ही डोक्यात ठेवा. याच्या व्यतिरिक्त जो असेल तो कोण असेल, मेटल. मेटलचा अभ्यास जर तुम्ही करणार तर तुम्हाला कन्फ्युजन होईल. मेटल सर्वात जास्त मोठा पोर्शन आहे ना, तर त्याला काही करू नका तुम्ही. त्याच्याऐवजी नॉन मेटलचा स्टडी करा, कुठले कुठले नॉन मेटल्स आहे आणि कुठले कुठले मेटलाइट्स आहे. ठीक आहे, मेटलाइट्स एकदम छोटेसेच आहे, 4 आणि 2 6 आहे फक्त, त्यांना करा. बाकीचे पण करा, नॉन मेटल्स करा. आणि मग यांना ध्यानात ठेवा की मेटल कोणचे, नॉन मेटल कोणचे आणि मेटलाइट कोणचे. मग जर तुम्हाला कोणी मेटल विचारलं तर मग तुमच्या डोक्यात कन्फ्युजन नाही पाहिजे. यांना सोडून जो कोणी असेल तो असेल बेटा मेटल. ठीक आहे ना. सो असं तुम्ही अभ्यास करायचा तुम्हाला या गोष्टीचा, त्याच्यामध्ये तुम्हाला मेटल आणि नॉन मेटल आणि मेटलाइट्स ओळखता आले पाहिजे पटकन. ठीक आहे, तर याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट घ्या बरं. घेतला का? ओके. प्रत्येकाने बिलकुल काळजीपूर्वक. आता प्युअर सबस्टन्स मध्ये आपण पहिलं बघितलं एलिमेंट्स. एलिमेंट्स काय असतात तर, आणि दुसरं बघतोय आपण कंपाऊंड्स. सो व्हॉट इज मीन बाय कंपाऊंड? कंपाऊंड इज आल्सो वन ऑफ द प्युअर सबस्टन्स. बघा व्हॉट इज कंपाऊंड. सो हियर न्यू डेफिनेशन और न्यू एरा अबाउट दिस. व्हॉट इज कंपाऊंड? कंपाऊंड इज अ प्युअर सबस्टन्स. एक एक पॉइंट एक्सप्लेन करतो, लक्षात द्यायचं. Compound is a pure substances containing more than one kind of elements or atoms. ज्याच्यामध्ये मोर दॅन वन टाइप ऑफ एलिमेंट असतात. ठीक आहे, कंपाऊंड काही एका आयटमचा बनलेला नाहीये, एकच एलिमेंटचा बनलेला नाहीये, हा एकापेक्षा जास्त एलिमेंटचा बनलेला आहे. मोर दॅन वन टाइप ऑफ एलिमेंट्स, मोर दॅन वन टाइप्स ऑफ एलिमेंट्स है ना. आणि हे एलिमेंट आणि हे atoms काय होतं बेटा, विच आर कंबाईन टुगेदर. द एलिमेंट्स and the atoms, whatever that, the atoms are combined together but in a, yes beta, fixed proportion by weight. करताय का? by fixed proportion. म्हणजे याच्यामध्ये प्रपोर्शन कसं पाहिजे, फिक्स पाहिजे. ठीक आहे, जसं की बघा H2O आहे. आता मला सांगा, हा H2O एक कंपाऊंड आहे. ठीक आहे, या कंपाऊंड मध्ये फिक्स प्रपोर्शन आहे कोणाचं, इलेमेंटचं किंवा ऍटमचं. याच्यामध्ये किती ऍटम्स आहे, 2 ऍटम आहे. एक ऑक्सिजन आहे आणि एक सल्फर, सॉरी, एक हायड्रोजन आहे आणि एक सल्फर आहे. लक्षात ठेवायचं आहे, दिस इज अ कंपाऊंड बिकॉज दिस इज प्रिपेअर फ्रॉम मोर दॅन वन इलेमेंट आहे ना. हा मोर दॅन वन इलेमेंट पासून बनलेला आहे.
म्हणजे याच्यामध्ये किती इलेमेंट्स आहे? 2 इलेमेंट्स आहे, एक हायड्रोजन, दुसरा ऑक्सिजन. वॉटर हा कंपाऊंड आहे बेटा, वॉटर हा कंपाऊंड आहे आणि जो 2 ऍटम्स पासून बनलेला आहे किंवा 2 इलेमेंट पासून बनलेला आहे. एका इलेमेंटचं नाव हायड्रोजन आहे, दुसऱ्या इलेमेंटचं नाव ऑक्सिजन आहे. बट हाऊ दे आर फॉर्म, कशी पद्धतीने त्यांना बनवलं गेलेले? बाय कॉम्बिनेशन, बाय कॉम्बिनेशन ऑफ हायड्रोजन अँड कॉम्बिनेशन ऑफ ऑक्सिजन. पण कसं पण का, किती पण हायड्रोजन का, किती पण ऑक्सिजन का, तर नाही, इन अ फिक्स प्रपोर्शन बाय वेट. त्याच्यामध्ये हायड्रोजनचं प्रपोर्शन आहे 2 आणि ऑक्सिजनचं प्रपोर्शन आहे 1. कळतंय का? बरोबर आहे. त्याच्यामध्ये 2 ऍटम हायड्रोजनचे आणि 1 ऍटम ऑक्सिजनचा याचं कॉम्बिनेशन केलं गेलेलं आहे. प्रपोर्शन शिकवतो पहिले. बाय वेटचा अर्थ सांगतो तुम्हाला मी, बाय वेटचा अर्थ पण इन अ फिक्स प्रपोर्शन. आता केव्हा पण तुम्हाला वॉटर बनवायचं असेल तर तुम्हाला हे प्रपोर्शन फिक्स पाहिजे, हायड्रोजन 2 ऑक्सिजन 1. करते की नाही? बट बाय, आता तो काय होतोय, बाय वेट. बाय वेट म्हणजे काय मग? 2 ग्रॅम, 2 ग्रॅम, यस, 2 ग्रॅम हायड्रोजन आहे की नाही? 1 हायड्रोजन कॅरी 1 ग्रॅम, 2 हायड्रोजन कॅरी 2 ग्रॅम. सो 2 ग्रॅम. आणि ऑक्सिजन हॅज हाऊ मेनी वेट बेटा? 16 ग्रॅम, 16 ग्रॅम. सो 2 ग्रॅम hydrogen and 16 gram oxygen, and there is a formation of 18 gram water. Molecular mass भेटत आहे. वॉटरचं मॉलिक्युलर मास आहे फ्रेंड, आणि मॉलिक्युलर मास ऍटॉमिक मासची बेरीज असते बेटा. आणि दीज आर द ऍटॉमिक मासेस बेटा हियर. 2 ग्रॅम इज द ऍटॉमिक मास ऑफ H2. 2 हायड्रोजनचं मास येते, हा, हायड्रोजन 2 ऑक्सिजन 1. सो वी टेक द 2:1 proportion here for the formation of, yes बेटा, वॉटर कंपाऊंड. आता बघा पुढचं काय म्हणतो, which can be decomposed into simpler substances by suitable chemical methods. बरोबर आहे. जर आपण या H2O ला, बघा इकडे, जर आपण या H2O ला काय केलं बेटा, डिकम्पोज केलं, तर याचं आलं H2 गॅस, H2 गॅस आणि 1/2 O2 गॅस मध्ये त्याचं होईल बेटा कन्व्हर्जन. करते तुम्हाला बघा, याच्यामध्ये H2 गॅस अँड प्लस 1/2 O2 गॅस, याच्यामध्ये त्याचं काय होणार आहे बेटा, कन्व्हर्जन होणार आहे. बघा, कंपाऊंड म्हणजे काय, तर जो मोर दॅन 1 टाइप पासून बनतो आणि कॉम्बिनेशन करावं लागतं त्यासाठी मग, बट इन अ फिक्स प्रपोर्शन बाय वेट. आणि जेव्हा आपण त्याला डिकम्पोज करतो, त्याला ब्रेक करतो, ब्रेक है ना, अँड विच कॅन बी डिकम्पोज इनटू द सिम्पलर सबस्टन्सेस बाय द सुटेबल केमिकल मेथड. ठीक आहे ना? म्हणजे याचा आपण डिवायडेशन केल्यावरती याचं सिम्पलर कंपाऊंड मध्ये, सिम्पलर मॉलिक्युल्स मध्ये काय झालं बेटा, कन्व्हर्जन झालं. सो H2 गॅस प्लस 1/2 O2 म्हणजे 1 ऑक्सिजन. हा, 1/2 O2 म्हणजे हाऊ मेनी ऑक्सिजन बेटा, 1 oxygen. So here the water is formed and water is break. So water is formed and water is break, and water is break and form in fixed proportion and in a simpler substances. That's why water is called as compound. See here, compound चे 2 ओळखण्याच्या मेथड्स आहे. पहिली मेथड ज्याचं प्रपोर्शन फिक्स पाहिजे बाय वेट, आणि ज्याला आपण जेव्हा डिकम्पोज करू ना तेव्हा त्याचं सिम्पलर सबस्टन्स मध्ये कन्व्हर्जन झालं पाहिजे. मी तुम्हाला 2 कंडिशन सांगितल्या. पहिलं, फॉर्मेशन करताना रेशो कसा पाहिजे, पहिली कंडिशन कंपाऊंडच्या बाबतीमध्ये. कंपाऊंड कसा असतो, तर कंपाऊंड हा या ठिकाणी 2 किंवा अधिक इलेमेंट पासून बनलेला पाहिजे आणि त्यासाठी त्याचं फिक्स प्रपोर्शन पाहिजे. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण त्याला ब्रेक करू, दुसरी गोष्ट कंपाऊंड विषयी, जेव्हा आपण त्याला ब्रेक करू तेव्हा त्याच्यापासून सिम्पलर सबस्टन्स तयार झाले पाहिजे बाय सुटेबल केमिकल मेथड. अशाच प्युअर सबस्टन्सला आपण म्हणत असतो कंपाऊंड. ध्यानात ठेवा, जर तो फक्त तयार झाला आणि डिकम्पोज झाला नाही, लक्षात ठेवायचं मी काय बोलते, तो फक्त तयार झाला
आणि त्याचं डिकम्पोजिशन झालं नाही तर त्याला आपण कंपाऊंड म्हणत नाही. कोणाचं डिकम्पोजिशन होत नाही कोण सांगेल? कुठला असा प्युअर सबस्टन्स आहे की ज्याचं डिकम्पोजिशन होत नाही? कंपाऊंडचं होतं, मग कोणाचं होत नसेल? प्युअर सबस्टन्स दोनच टाइप आहे ना, एक एलिमेंट आहे आणि एक कंपाऊंड आहे. करतंय का? कंपाऊंडचं डिकम्पोजिशन होतं, म्हणजे कोणाचं होत नाही? एलिमेंट्सचं होत नाही. हा, एलिमेंट्स इज नॉट डिकम्पोज. समजलं ना? एलिमेंट्स, प्रत्येक गोष्ट मी एक्सप्लेन करताना तुमच्या हातामध्ये वही पाहिजे. मी अदर दॅन सुद्धा बोलतो बरं का, मी अदर दॅन सुद्धा एक्सप्लेनेशन करतोय. ते एक्सप्लेनेशन तुम्ही नोट डाऊन करायचं की मी काय काय बोलतोय, कारण स्लाइड वरती मी फक्त तुम्हाला काय करतो, फिनिशिंग पॉइंट ठेवत असतो. आता जसं हे पॉवर पॉइंट मी लिहिलं, याच्यावरती मी काहीतरी लिहितो, तर ते पण तुम्ही साईडला लिहून घ्यायचं एक कच्च्या पेज वरती किंवा कच्च्या वहीवरती. आणि जेव्हा तुम्ही ते नोट्स मध्ये लिहितात ना हे, तेव्हा त्याचा पण उपयोग त्याच्यामध्ये करायचा. ठीक आहे ना, लिहिताना की सरांनी हे एक्सप्लेन करताना हे एक्झाम्पल घेतलं होतं. ओके नाही? सो एलिमेंट इज नॉट डिकम्पोज बेटा. Elements are not decomposed, but compounds are decomposed. So, which pure substance is decomposed? Which pure substance decompose? Compound. Which not decompose? Element. लक्षात ठेवायचे, या बारीक बारीक गोष्टी पण खूप महत्वाचे बेटा. सो एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स विषयी आपण पूर्ण थेरॉटिकल नॉलेज घेतलं या ठिकाणी. आता बघा, याच्यामध्ये अजून काय म्हणतो तो, एक मिनिट, याच्यामध्ये अजून तो काय म्हणतो बघा. द प्रॉपर्टी ऑफ कंपाऊंड, द प्रॉपर्टी ऑफ कंपाऊंड्स आर कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम दोज ऑफ इट्स कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स. बरोबर आहे? ज्याच्यापासून तो तयार झालेला आहे, त्याच्यापासून जरी तो तयार झालेला असेल तर त्याच्या प्रॉपर्टी त्यासारख्या नाहीच आहे. हायड्रोजन गॅस आहे, O2 गॅस आहे, वॉटर लिक्विड आहे. तुम्हाला कळतंय का माझं म्हणणं? एक सिंपल एक्झाम्पल घेतलं मी फक्त वॉटरचं. Water is manufactured from, is prepared from hydrogen gas, O2 gas, but water is liquid. So water हा कंपाऊंड आहे आणि तो लिक्विड आहे, पण त्याचे जे कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स आहे, त्याचे जे कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स आहे ते कसे गॅसियस आहे. ओके नाही? वॉटरचे कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स कसे आहे? गॅस आहे. पण तो वॉटर कसा बेटा? ते लिक्विड आहे. म्हणजे वॉटरची आणि हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजन गॅसची प्रॉपर्टी जी असते ती कम्प्लिटली कशी बेटा? डिफरंट आहे, सेम नाहीये. कळलं ना? ठीक आहे. त्याच्यानंतर याचे एक्झाम्पल घेतले त्यांनी, HCl, H2O, H2SO4, HClO4, HNO3CO2 and H2O, etc. So please take a screenshot of this one. ठीक आहे ना? की एक्झाम्पल भरपूर आहे कंपाऊंडचे, असं काही विचार करू नका तुम्ही कंपाऊंड फक्त इतकेच आहे का, नाही. जे 2-3 पासून बनलेले असतील दे ऑल आर कंपाऊंड बेटा. फक्त कंडिशन काय आहे? फिक्स प्रपोर्शन असतं प्रत्येकाचं, बट दे डिकम्पोज. त्यांचं डिकम्पोजिशन होत असेल तर मग तो कंपाऊंड असेल. ठीक आहे? घेतला का स्क्रीनशॉट तुम्ही? एक्झाम्पल पण लक्षात ठेवायचे आपल्याला. ठीक आहे? घेतलाय स्क्रीनशॉट? हो सर. व्हेरी गुड. बघा, यानंतर आपल्याला बघायचं आता काय सांगणार तुम्ही. तुम्ही बघताय पिक्चर, तर तुम्हाला काय वाटतं आता पुढचं मुद्दा काय असेल, नेक्स्ट टॉपिक काय असेल? पिक्चर बघून तुम्हाला काय वाटते? पिक्चर बघून तुमची सायकोलॉजी काय म्हणते की अगला टॉपिक क्या होगा, काय असेल? Yes, Anjali Kade say that mixture. Rajanandri also say that mixture definitely is a mixture. ठीक है. So yes, Rajanandri as well as अंजली काडे की मिक्सचर आपल्याला बघायचं. किती सुंदर असं दिसतंय बघा चित्र आपल्याला. इकडनं ब्लू कलर, इकडनं रेड येलो कलर, खालती एकदम रंगीबिरंगी असं वाटतं. तसं त्या ठिकाणी आपण रिप्रेझेंटेशन करतोय रंगपंचमीचं. ठीक आहे ना? सो मिक्सचर्स, मिक्सचर. सो व्हॉट इज मिक्सचर बेटा? नवीनच आपल्याला पद्धतीनुसार बघायचं. मी मिक्सचर तुमचं काही बिलो 10चं सांगणार नाही तुम्हाला. आता लिंक कट होईल, परत लिंक जॉईन करायची. तीच लिंक परत जॉईन करायची आहे. ठीक आहे ना? जो पण चालू तुम्ही. ठीक आहे? पण कनेक्शन ब्रेक झालं तर परत काय करायचं, तुम्ही लिंकवर क्लिक करून परत यायचं भेटायचे. ठीक आहे? बघा मिक्सचर काय असतं.
a material which contain more than one type of substance. What is mixture? Is a material, which contain more than one type of substance, ज्याच्यामध्ये more than one type of substance असतात आणि and which are mixed in any ratio by weight. बघा रे, याच्यामध्ये रेशोचं काही मिनिंग नाहीये. आपण कंपाऊंड मध्ये रेशो फिक्स पाहिजे असं म्हटलं ना. मिक्सचर मिक्सिंग करत असताना कुठलाच रेशो काही घेणं देणं नाही, ठीक आहे ना. बट एनी रेशो मध्ये तो आपण कॉम्बिनेशन या ठिकाणी करू शकतो. सो मटेरियल विच कंटेन मोर देन वन सबस्टन्स, ज्याच्यामध्ये मोर देन वन सबस्टन्स असतात, जास्त असतात, एका वेळी जास्त असतात, आणि विच कॅन मिक्स इन एनी प्रपोर्शन, इन एनी रेशो बाय द वेट. 1 ग्रॅम 2 ग्रॅम 10 ग्रॅम 15 ग्रॅम 10 ग्रॅम 8-9 ग्रॅम, वॉट एव्हर दॅट इज अ फ्लक्च्युएट रेशो, बट इज नॉट फिक्स रेशो. इज एनी रेशो मध्ये आपण जर दोन सबस्टन्सला कंबाईन केलं, दोन किंवा अधिक सबस्टन्सला, जे काही बनतं दॅट इज कॉल्ड ॲज मिक्सचर. कळलं ना. द प्रॉपर्टी ऑफ मिक्सचर आर सेम ॲज द प्रॉपर्टी ऑफ इंडिव्हिज्युअल कंपाऊंड्स. बरोबर आहे, बरोबर आहे की नाही. द प्रॉपर्टी ऑफ मिक्सचर आर सेम ॲज द प्रॉपर्टी इंडिव्हिज्युअल कंपोनंट्स. मिक्सचर मध्ये प्रॉपर्टी बदलत नाही. बरोबर आहे. मीठ खारच लागतं, बरोबर आहे. साखर गोडच लागते. लेमन ज्यूस त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी ज्यूस ते जे आहे ते तुम्हाला ऍसिडिक वाटतं, बरोबर आहे की नाही. आंबट या ठिकाणी चव असते लिंबाच्या